मित्रांनो नमस्कार. तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपल्याला काही स्टडी टिप्स पाहायचे आहेत. म्हणजे कुठलीही परीक्षा म्हटलं की आपल्याला टेन्शन येतेच. तर आता लगेच फेब्रुवारीमध्ये 12वीची परीक्षा आहे आणि मार्चमध्ये 10वीची परीक्षा आहे. आणि या परीक्षेचा जर आपल्याला समजा अभ्यास करायचा असेल तर तो अभ्यास करत असताना कुठल्या कुठल्या घटकाला आपण महत्त्व दिलं पाहिजे किंवा अभ्यास करत असताना त्या अभ्यासाचं नियोजन कसं केलं पाहिजे आपण त्या बाबतीत आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे. तर सर्वात प्रथम जो आहे कुठलीही गोष्ट आपण करत असताना त्याच्यामध्ये नियोजनाला फार महत्व आहे. कारण नियोजन ती गोष्ट वेळेत झाली पाहिजे. ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यानंतर ती वेळ त्या वेळेला सुद्धा महत्व आहे. या सर्व घटकांचा विचार करून आपण अभ्यासाचं नियोजन केलं पाहिजे. आणि अभ्यासाचं जर आपण नियोजन केलं तर मग आपल्याला कुठलीच जी काही परीक्षा आहे त्या परीक्षेचं आपल्याला टेन्शन पण येत नाही, म्हणजे त्याचा ताण पण येत नाही आणि ती जी प्रक्रिया आहे ती सुलभपणे पार पाडता येते. तर सर्वात महत्वाचा जो घटक आहे तो म्हणजे नियोजन करा. कुठलीही गोष्ट करत असताना आपण त्याचं नियोजन केलं पाहिजे. आपण व्यवहारातही जर म्हटलं तर यावर्षी जे काही आपल्याला समजा जे काही पीक पाणी झालं, आपले जे शेतकरी बांधव आहेत ते सुद्धा नियोजन करतात. जे काही पीक पाणी झालेलं आहे त्याच्यामधून जे काही त्यांना आर्थिक लाभ मिळालेला आहे त्या आर्थिक लाभामध्ये कुठले कुठले कार्य करायचं याचं सुद्धा त्यांचं नियोजन असतेच. तर तशाच प्रकारचं नियोजन आपल्या विद्यार्थी मित्रांनी सुद्धा करायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. तर नियोजन करणं म्हणजे काय, तर कोणतीही गोष्ट नियोजन करून केली की चांगल्या प्रकारे होते. अभ्यासाबाबतही तसेच आहे. तुमच्या दैनंदिन गोष्टीचा विचार करून एक वेळापत्रक तयार करायला पाहिजे आपण. म्हणजे आपल्या ज्या काही दैनंदिन गोष्टी आहेत त्याचा विचार करून आपण काय करायला पाहिजे, एक वेळापत्रक तयार करायला पाहिजे. आपला अभ्यासक्रम काय आहे, कसा आहे, कधी कोणत्या विषयाचा अभ्यास करायचा आहे, कोणत्या विषयाच्या अभ्यासाला किती वेळ लागणार आहे, या सर्व गोष्टी लक्षात घेऊन अभ्यासाचे नियोजन करा. त्यामुळे आपला गोंधळ होणार नाही आणि वेळेवर मग आपली काय होणार आहे, तारांबळ पण होणार नाही. तर मी हा एक तुम्हाला नियोजन कसे करावे या बाबतीत तुम्हाला सांगितलेलं आहे की जी काही आपल्याला गोष्ट करायची आहे, जो काही आपला अभ्यासक्रम आहे त्याचं आपण नियोजन करायला पाहिजे. त्यानंतर वेळ पाळा. वेळ हा सुद्धा याच्यामध्ये एक महत्वाचा घटक आहे. तुम्हाला ज्या वेळेला अभ्यास करायला आवडतो ती वेळ निश्चित करा आणि ती वेळ काटेकोरपणे पाळा. नियमित नियोजन वेळेत अभ्यास केला तर ऐन परीक्षेच्या वेळेला दबाव येणार नाही. ते काय करायला पाहिजे की ज्या वेळेत तुम्हाला जी गोष्ट आवडते, विषय आता समजा गणित आहे, मग गणिताचा अभ्यासक्रम आपल्याला कोणत्या वेळेत करावा असं वाटतो. तर माझं असं वैयक्तिक मत आहे की ज्या विद्यार्थ्यांना गणिताचा अभ्यास करायचा असेल त्यांना जर समजा संध्याकाळी अभ्यासाला बसल्यानंतर त्यांना जर झोप येत असेल तर त्यांनी सरळ एक बोर्ड आपल्या भिंतीला लटकावा आणि त्याच्यामध्ये खडू घेऊन रायटिंग मध्ये त्याची प्रॅक्टिस जर केली आणि आपण जर उभं राहून ती प्रॅक्टिस केली तर आपल्याला झोप सुद्धा येणार नाही आणि आपल्या गणिताचा अभ्यास सुद्धा चांगला होणार. दुसरी अशी महत्वाची गोष्ट आहे, एखादा समजा रिडिंगचा सब्जेक्ट आहे तुमचा, मग आता रिडिंगचा सब्जेक्ट म्हणजे बायोलॉजी सब्जेक्ट आहे, मग बायोलॉजीचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे तर हा अभ्यास जनरली आपण जर शांत वातावरणामध्ये पहाटे जर आपण केला तर आपण रिडिंग करत असताना ते जे आपण रिडिंग करतो तेव्हा आपण फुल्ली कॉन्सन्ट्रेट असतो पहाटच्या वातावरणामध्ये, कारण निरामय शांतता असते आणि त्यावेळेस जर तो आपण अभ्यास केला तर तो आपल्या निश्चितच लक्षात राहील. म्हणून आपण कोणत्या वेळेवर कोणता अभ्यास करायचा, कोणत्या विषयाचा अभ्यास करायचा हे सुद्धा याच्यामध्ये महत्वाचं आहे. आणखी बघा, स्वतःच्या अभ्यासाची पद्धत शोधा. जो काही तुमचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे त्या अभ्यासाची पद्धत तुम्ही शोधायला पाहिजे. हे सुद्धा इथं सगळ्यात महत्वाचं आहे. प्रत्येकाची अभ्यासासाठी सवय वेगळी असते, त्यामुळे तुमची स्वतःची पद्धत शोधा. काहींना धडे वाचल्यानंतर किंवा एखादा विषय समजून घेतल्यानंतर त्याबद्दलच्या महत्वाच्या नोट्स काढून ठेवण्याची सवय असते. काहींना गाणी ऐकून अभ्यास करायची सवय असते. काहींना लेक्चर ऐकून किंवा पाहून लक्षात राहते. काहींना एखाद्या विषयाचा अभ्यास करत असतानाच महत्वाच्या गोष्टी नोंद करून
ठेवण्याची सवय असते, त्यामुळे तुमची स्वतःची पद्धत शोधा, कारण त्यानुसार तुम्ही अभ्यासाचे नियोजन करू शकता. म्हणजे स्वतःच्या अभ्यासाची पद्धत शोधायला पाहिजे आपण, की मी अभ्यास कुठल्या पद्धतीनं केला म्हणजे तो माझ्या लक्षात राहते. तर काही विद्यार्थी असे असतात, समजा काहीतरी धडे असतात त्यांचे, ते धडे वाचतात, ते धडे वाचल्यानंतर त्याच्या नोट्स काढून ठेवतात. काही मी असेही विद्यार्थी बघितलेले आहेत की जे गाणे ऐकतात आणि अभ्यासही करतात. काही विद्यार्थी असे आहेत ते व्हिडिओ लेक्चरर पाहतात आणि त्यानंतर नोट्स काढतात. काही विद्यार्थी अशा आहेत की त्यांना म्हणजे धड्याचं रीडिंग केल्यानंतर ते नोट्स त्याच्यामधून काढून त्याचा अभ्यास करतात. तर ही प्रत्येकाची मित्र हो वेगवेगळी पद्धत अभ्यासाची असते. तर तुमची जी काही पद्धत आहे, ज्या पद्धतीमुळे तुमचा अभ्यास लक्षात राहते, त्या पद्धतीनं आपण अभ्यास करायला पाहिजे. आणखी एक याच्यामध्ये महत्वाचं आहे की आयत्या वेळी अभ्यास करू नका. म्हणजे असं नाही झालं पाहिजे की आता तहान लागली मग विहीर खोदा. मित्रांनो, आपली तहान नाही होणार, वीज खोदेपर्यंत आपली तहान होणार नाही, आपण भरून जाणार आहे, आपल्याला पाणी नाही मिळणार. म्हणून आयत्या वेळी आपण अभ्यास करू नका. अभ्यासाचं नियोजन करूनच आपल्याला अभ्यास करायला पाहिजे. कारण आजकाल बरेचसे विद्यार्थी आहेत की त्यांना शॉर्टकट्स मध्ये कुठलीही गोष्ट पाहिजे, तर ते मित्र शक्य नाही आहे. कारण प्रत्येक गोष्टीचं आपल्याला नियोजन करावंच लागते. म्हणून आयत्या वेळी अभ्यास करू नका. काहींना सवय असते की परीक्षा अगदी तोंडावर आली की अभ्यासाला सुरुवात करण्याची. त्यामुळे अनेकदा घाई गडबड होते आणि नक्की काय अभ्यास करायचा आहे हे समजत नाही. किंवा जे केलेलं आहे आपण ते सुद्धा आपण विसरून जातो. घाई गडबड जर झाली, आपली जर तारांबळ झाली तर. म्हणून आयत्या वेळी अभ्यास करू नका. सुरुवातीपासून अभ्यास आपण करायला पाहिजे. त्यापेक्षा आधीपासूनच थोडा थोडा अभ्यास सुरू करा आणि परीक्षेच्या वेळी झालेल्या अभ्यासाची उजळणी करा. त्यामुळे खूप गडबड होणार नाही आणि काय अभ्यास झालाय आणि कोणत्या विषयाच्या अभ्यासाची अधिक गरज आहे हे देखील लक्षात येईल आणि त्यावर लक्ष केंद्रित करता येईल. हे पण सुद्धा इथं महत्वाचं आहे. म्हणजे आपण जर समजा आयत्या वेळी अभ्यास नाही केला, सुरुवातीपासूनच जर थोडा थोडा अभ्यास केला, तर आपली घाई गडबड सुद्धा होणार नाही. आणि जो केलेला अभ्यास आहे ते घाई गडबड न झाल्यामुळे किंवा मनाची स्थिती ही गोंधळलेली न झाल्यामुळे तो आपल्या लक्षात सुद्धा राहतो. नाहीतर जे आपण केलेलं आहे ते घाई गडबड केल्यामुळे आपण मित्र हो विसरून जातो. म्हणून आपल्याला एक सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याला आयत्या वेळी अभ्यास नाही करायचा. आपल्याला सुरुवातीपासूनच अभ्यास करायचा आहे. कारण तुम्हाला माहित आहे की 12वी नंतर वेगवेगळ्या परीक्षा तुम्हाला द्यायच्या आहेत. नीटची परीक्षा द्यायची आहे, JEE ची परीक्षा द्यायची आहे. आणि कुठलाही विद्यार्थी असो ज्यांना काहीतरी समजा MPSC ची परीक्षा द्यायची असेल, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर कोणाला UPSC ची परीक्षा द्यायची आहे, तर या गोष्टीचा जो अभ्यास आहे तुम्हाला तो सुरुवातीपासून करायचा आहे. तुम्ही आयत्या वेळी अभ्यास करू नका. आणि दुसरं असं की तुम्हाला तुमचा आहार सुद्धा योग्य असायला पाहिजे, विश्रांती सुद्धा भरपूर झाली पाहिजे. हे सुद्धा त्याच्यात महत्वाचं आहे. कारण भरपूर विश्रांती झाली नाही तर शरीर थकते आणि शरीर थकलं तर जे आपण काय जे वाचतो आहे ते लक्षात येत नाही. कारण कधी कधी असं होते की पठार अवस्था येते मधामध्ये. समजा एखाद्या वेळेस आपण खूप वाचन करत आहे आणि मग अशी एक परिस्थिती येते की वाचन आपण नेहमी नेहमी करतोय पण आपल्या डोक्यामध्ये बसत नाही. वाचलेलं आपण तिथंच विसरून जातो. तर अशा वेळेस लक्षात घ्यायचं की पठार अवस्था आलेली आहे. आणि ही पठार अवस्था आल्यानंतर महत्वाचं एक आहे की तुम्हाला माइंड हा तुमचा फ्रेश करणं फार आवश्यक आहे. तर त्यासाठी बरेचसे विद्यार्थी असं आहे की जेव्हा पठार अवस्था येते तेव्हा झोपणं ही बेस्ट आहे. आपण जर झोपलो आणि पुरेपूर जर आपली झोप झाली तर आपल्याला काय होतं माहित आहे की आपला माइंड फ्रेश होतो आणि माइंड फ्रेश झाल्यानंतर जे मग आपण नवीन वाचतो झोपेतून उठल्यानंतर ते आपल्या लक्षात राहते. म्हणून जेव्हा पठार अवस्था येणार आहे तेव्हा काय करा, अभ्यास करायचे प्रयत्न करू नका. हे सगळ्यात महत्वाचं आहे. जेव्हा पठार अवस्था येईल म्हणजे जेव्हा आम्ही कितीही वाचतो पण आमच्या लक्षात राहत नाही त्यावेळेस आपल्या ब्रेनला रेस्ट देणं फार महत्वाचं आहे. किंवा त्याला तुम्हाला स्टिम्युलेट करावं लागतं. मग त्याच्यासाठी काही विद्यार्थी कॉफी घेतात, चहा घेतात आणि त्यानंतर पुनश्च थोड्या वेळानं अभ्यास करायला बसतात आणि मग त्यांच्या ते लक्षात राहते. हा सुद्धा याच्यामधला एक महत्वाचा भाग आहे. त्याच्या पुढे योग्य आहार आणि विश्रांती घ्या. परीक्षा देत असताना तुम्ही निरोगी असणं महत्वाचं असते. कारण जर तुम्ही कितीही अभ्यास केला असला
तरी जर तुमची आरोग्य परीक्षेच्या वेळी चांगले नसेल तर तुम्ही परीक्षा चांगल्या प्रकारे देऊ शकणार नाही. त्यामुळे परीक्षेच्या काळात आहाराची काळजी घेण्याबाबतची पुरेशी विश्रांती, म्हणजे आहाराची काळजी घ्या आणि त्यासोबत पुरेशी विश्रांती घ्या. कारण बरेचसे विद्यार्थी पाहतो आपण वेळेवर अभ्यास करतात, उद्याचा पेपर आहे आजच्या दिवशी रात्रभर जागतात आणि जेव्हा पेपरला जातात तेव्हा वेळेवर त्यांची पेपरच्या वेळेस त्यांची प्रकृती खराब होते. काय अर्थ या गोष्टी? म्हणून आपली प्रकृती, आपलं आरोग्य सुद्धा आपल्याला सांभाळायचं आहे, आपला अभ्यास पण झाला पाहिजे आणि आपल्याला चांगली गुणवत्ता सुद्धा मिळाली पाहिजे, हे सुद्धा इथं महत्वाचं आहे. त्याचबरोबर अभ्यास करतानाही सलग खूप तास अभ्यास न करता छोटी छोटी विश्रांती घेऊन अभ्यास करा. त्यामुळे तुम्हाला अभ्यास करताना कंटाळा येणार नाही. आणि जेव्हा आपण अभ्यास करतोय ना, तेव्हा सलग असं बसून कितीतरी वेळ अभ्यास करायचा असं करू नका. मध्ये मध्ये छोटी छोटी विश्रांती घ्यायला पाहिजे. आणि ही जर आपण मध्ये मध्ये छोटीशी विश्रांती घेतली तर आपला जो ब्रेन आहे तो फ्रेश होतो आणि जे मग आपण वाचतो, ज्याचं आपण रीडिंग करतो, ते आपल्या लक्षात राहते मित्र. आणि असं म्हणतात प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. म्हणजे जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता, जेव्हा तुम्ही अभ्यास करता, तेव्हा त्याची रायटिंग मध्ये सुद्धा प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. कारण तोंडी आपण कितीही वाचा ते आपण विसरून जातो, पण आपण जर रायटिंग मध्ये प्रॅक्टिस केली तर आपण विसरत नाही. कारण परीक्षेच्या वेळेस काय डोकं तर चालवायचंच आहे, पण त्याच्यासोबत आपल्याला आपला पेन सुद्धा चालवायचा असतो. पण रायटिंग मध्ये जर आपण समजा प्रॅक्टिस केली तर काय होतं माहिती आहे का, की परीक्षेच्या वेळेस आपलं तर डोकं तर चालतेच, पण डोक्यासोबत आपला पेन सुद्धा पटापट पुढे पुढे हात चालतोय, कारण आपण रायटिंग मध्ये प्रॅक्टिस केलेली असते. जर आपण ह्या टिप्स, जर छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या जर आपण फॉलो केल्या तर आपला अभ्यास सुद्धा चांगला होईल, आपल्याला पर्सेंटेज सुद्धा चांगलं मिळणार आहे. आणि आपण जे ठरवलेलं आयुष्यामधलं उद्दिष्ट आहे की मला मेडिकलला जायचंय, मला इंजिनिअरिंगला जायचंय, मला कुठल्या फॅकल्टीला जायचं आहे, तर ते जे आपण ठरवलेलं अपेक्षित जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट सुद्धा आपलं साध्य होणार आहे. पण मित्र, जी म्हण आहे प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्न केल्याशिवाय यश बाकी मिळत नाही, एवढं निश्चित. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स अभ्यासाच्या बाबतीतल्या सांगितलेल्या आहेत. मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. आणि आपण काही नवीन स्टुडंट असाल माझ्या यूट्यूब चॅनलवर तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अशा प्रकारचे जे काही नवनवीन व्हिडिओ आम्ही बनवतोय ते तुम्हाला नोटिफिकेशनच्या द्वारे प्राप्त होतील. तर आजच्या या चर्चेला इथं मी पूर्ण विराम देतोय. पुनश्च आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद.